नमस्कार. आज आपण कर्क राशीबद्दल गुढीपाडव्यानंतर तयार होणाऱ्या ग्रहस्थितींचा सविस्तर विचार करणार आहोत. गुढीपाडवा हा हिंदू नववर्षाचा प्रारंभ मानला जातो आणि या दिवसानंतर अनेक ग्रहांच्या ऊर्जेमध्ये बदल होऊ लागतो. या बदलाचा परिणाम प्रत्येक राशींच्या जीवनावर दिसून येतो. गुढीपाडव्यानंतर कर्क राशीच्या लोकांच्या जीवनात काही महत्त्वाचे ग्रहयोग तयार होताना दिसतात. मागच्या काही महिन्यापासून या राशींच्या लोकांना कामांमध्ये अडथळे येत होते. काही गोष्टी हातात येऊनही पूर्ण होत नव्हत्या. कधी कधी मनात निराशा येत होती की इतकी मेहनत करूनही काम का जमत नाही. पण गुढीपाडव्यानंतर हळूहळू परिस्थिती बदलायला सुरुवात होईल असे संकेत ग्रह देत आहे. कर्क राशीचे लोक स्वभावाने खूप संवेदनशील आणि मनाने चांगले असतात. ते दुसऱ्यांची मदत करण्यासाठी नेहमी तयार असतात. पण अनेक वेळा या स्वभावामुळे लोक त्यांचा फायदा घेतात. त्यामुळे काही कामांमध्ये अडचणी निर्माण होतात. सध्या कर्क राशीवर जो ग्रहांचा परिणाम दिसतो त्यानंतर कामात उशीर, योजना बदलणे आणि अचानक अडथळे येणे अशा गोष्टी जाणवू शकतात. एखादे काम सुरू केले की मध्येच अडथळा येतो किंवा त्यांच्यावर विश्वास ठेवला ते लोक वेळेवर साथ देत नाहीत. त्यामुळे काम अर्धवट राहते. पण काळजी करण्याची गरज नाही, कारण गुढीपाडव्यानंतर ग्रहस्थितीत थोडा सकारात्मक बदल होऊ शकतो. काही लोकांच्या आयुष्यात नवीन संधी येऊ शकतात. ज्या लोकांनी खूप दिवसापासून प्रयत्न केले आहेत त्यांना अचानक एखादी चांगली बातमी मिळू शकते. तुमची कामे पूर्ण होण्यासाठी काही प्रभावी उपाय देखील महत्त्वाचे ठरतात. पहिला उपाय म्हणजे रोज सकाळी लवकर उठून शांत मनाने देवाचे स्मरण करणे. विशेषतः श्री स्वामी समर्थ यांचे नामस्मरण केल्याने मनातील भीती आणि अडथळे कमी होतात असे मानले जाते. दररोज काही मिनिटे मनापासून नामस्मरण करणे हा एक सोपा पण प्रभावी उपाय आहे. दुसरा उपाय म्हणजे सोमवारी शक्य असेल तर शिव मंदिरात जाऊन भगवान शिवांचा जल अर्पण करणे. कर्क राशीचा चंद्राशी संबंध असल्यामुळे हा उपाय मन शांत ठेवण्यासाठी आणि कामांमध्ये अडथळे कमी करण्यासाठी उपयुक्त मानला जातो. तिसरा उपाय म्हणजे घरातील मोठ्यांचा आशीर्वाद घेणे. कर्क राशीच्या लोकांना वडीलधाऱ्यांच्या आशीर्वादामुळे अनेक वेळा अडलेली कामे पूर्ण होण्यास मदत होते. चौथी गोष्ट म्हणजे नकारात्मक विचारांपासून दूर राहणे. अनेक वेळा भीती आणि शंका यांमुळे चांगल्या संधी हातातून निसटतात. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. गुढीपाडव्यानंतरचा काळ कर्क राशीच्या लोकांना धीर आणि संयम, विश्वास यांची परीक्षा घेणारा आहे. पण जे लोक शांतपणे प्रयत्न करत राहतील, योग्य उपाय करतील आणि मन सकारात्मक ठेवतील त्यांच्याकडे हळूहळू प्रगतीचे मार्ग खुले होऊ लागतात. पण योग्य वेळ आली की नशीब देखील साथ देऊ लागते. त्यामुळे निराश न होता आपले प्रयत्न सुरू ठेवणे हेच सर्वात महत्त्वाचे आहे. तर कर्क राशीच्या लोकांना लक्षात ठेवा, जीवनात कधी कधी उशीर होतो पण योग्य वेळ आली की यश नक्की मिळते. स्वामी समर्थांच्या कृपेने तुमच्या आयुष्यातील अडथळे दूर होत आणि तुमची सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होत हीच प्रार्थना. जर तुम्ही कर्क राशीचे असताल तर विश्वास ठेवा, तुमचा काळ हळूहळू सकारात्मक बदल घेऊन येऊ शकतो. तुमची रास कर्क आहे का? कमेंटमध्ये जय स्वामी समर्थ लिहा. धन्यवाद.